प्रकारे त्यांची भक्ती एवढी मोठी आहे की त्यांच्या घरी जगाचा मालक, विश्वाचा मालक, जगत चालक, ब्रह्मांड नायक त्यांच्या घरी 36 वर्ष राबला. कावडी जागर चक्र पाणी आहे. ऐका, विश्वाचा मालक नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राबला. 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, तब्बल 36 वर्ष राबला. मग तुम्हाला देवाचा स्वभाव माहितीये का हो? माहितीये का? नाही. आपण म्हणतो की नाथ महाराजांच्या घरी देवाने 36 वर्ष राबत होता, धुणं धुवत होता, भांडी घासत होता, देवपूजा करत होता, या सर्व गोष्टी देव करत होता. मग या देवाचा स्वभाव काय आहे? घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. हा देव मी स्वतः सांगतोय की मी दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं काम करत नाही. मग बघा, मग तो हा तर कुणाचा फुकट काटा सुद्धा काढत नाही. मग नाथ महाराजांच्या घरी राबलाच कसा राबला? कारण काय होतं? देवाचं जाऊ द्या, देवाची जी रीत आहे ना तीच आपली रीत आहे. आपण सुद्धा फुकट कुणाचं काम करत नाही. करता का? तुमच्यापैकी कोणी करतं का? नाही करत. ऊस खुरपण्यासाठी बाया लावा. ऊस खुरपायचा आहे, त्या ऊसामध्ये गवत आलेलं असतं, बरोबर? मग त्या बाया काय करतात? ते गवत काढतात आणि तसंच तिथं टाकतात आणि पुढे चालतात. म्हणजे मोबदला मिळून सुद्धा काम नीट करत नाही. याशिवाय 11 वाजता येणार, 2 वाजता जेवायला बसणार, 2 तासाची सुट्टी, 4 वाजता काम चालू, 5 वाजता लगेच मालकाला घड्याळ दाखवणार, चला आम्हाला सोडायला. एवढं करूनही त्यांना आणायला रिक्षा, सोडायला रिक्षा. म्हणजे इतकी अवघड परिस्थिती आजकाल झाली. मला सांगायचंय काय? मोबदल्याशिवाय कुणी कुणाचं काम करत नाही. मग देवाचा स्वभाव सुद्धा असाच आहे. देवाचं जाऊ द्या, आपलं सुद्धा जाऊ द्या. लहान लेकरं असतात, लहान लेकरं 2.5-3 वर्षाची लहान लेकरं असतात ना. मग ते लहान लेकरू असतं. मग ते लहान लेकरू जर आपण पाहिलं तर आपल्या मनात मोह निर्माण होतो की त्या लहान लेकराला आपण उचलून घ्यावं, त्याचा एक पापा घ्यावा. वाटतो की नाही महिला मंडळ? वाटतं की नाही? वाटतो. चष्म्यावाले, फेटेवाले, वाटतो की नाही? त्या 2.5-3 वर्षाच्या लहान लेकराचा पापा आपल्याला घ्यावा वाटतो. मग तसंच 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा घ्यावा वाटतो का हो? वाटतो का? नाही वाटत. का वाटत नाही? कारण 2.5 वर्षाचं लेकरू हे दिसायला सुंदर असतं, पण म्हातारपणी सौंदर्य निघून गेलेलं असतं. पण आता बघा, तुम्हाला जर त्या 2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यायचा असेल ना, तर एकच करा. त्या लहान लेकराला, आपण त्या लहान लेकराला पापा घेण्यासाठी इकडे बोलवतो का नाही? इकडे बाळा, इकडे पापा दे, पण ते येत नाही. ते पण लय चॅप्टर
जातं. आपण त्याला अलीकडे बोलवतो पण ते पलीकडे जातं. मग तुम्हाला त्याचा पापा घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला एक चॉकलेट दाखवा. चॉकलेट दाखवलं ना ते 90च्या स्पीडने पळत येणार, चॉकलेट घेणार, पापा द्यायला तयार होणार. म्हणजे मला सांगायचंय काय, लहान लेकरू सुद्धा मोबाईलशिवाय काम करत नाही, मग आपण काय? विठाला विठाला लहान लेकरू सुद्धा मोबाईलशिवाय काम करत नाही. बघा, मी तांत प्रेम करत होती, खूप प्रेम करत होती भगवान परमात्म्यावर. त्याची भक्ती करायची, त्याचं नामचिंतन करायची, सतत त्याच्या नामचिंतनात तल्लीन असायची. तिचं नाव द्रौपदी. द्रौपदी भगवंताची खूप 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 भक्ती करायची. द्रौपदी भक्ती करायची यात नवल नाही, द्रौपदी देवाचं भजन करायची यात नवल नाही. तर द्रौपदीचे 5 पती सुद्धा देवाचं भजन करायचे. द्रौपदीच्या पतीचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. म्हणजे काय भक्ती आहे महाराज. पण अशी द्रौपदी, असं इतकं प्रेम करणारी द्रौपदी, एक वेळेस तिच्यावर संकट आलं. तसं तर तिच्यावर भरपूर संकट आली. एक वेळेस दुर्वासा ऋषी तिच्याकडे, संध्याकाळच्या वेळी दुर्वासा ऋषी तिच्याकडे आले. मग आता दुर्वासा ऋषी आले आणि ते म्हणाले, माते खूप भूक लागली ग, जेवायला काहीतरी दे. आणि ती मग त्यावेळी एक सूर्य थाळी होती. सूर्य थाळी एकदा जेवण करून पालथी घातली ना की तिच्यात पुन्हा अन्न तयार होत नव्हते. मग अशा वेळी दुर्वासा ऋषी तिच्याकडे आले. तिला खूप टेन्शन आलं, खूप चिंता पडली की मी आता ऋषींना जेवायला कसं घालू. खूप खूप टेन्शन आलं तिला. मग तिने भगवंताचा धावा केला. भगवंत धावून आले तिच्या मदतीला. मग भगवंत म्हणाले, का ग एवढं लवकर कशाला बोलवलंस, अर्जंट कशाला बोलवलंस. ते म्हणाले, भगवंता माझ्याकडं ऋषी आले जेवायला, पण त्यांना जेव घालायला माझ्याकडं काहीच नाहीये, जेवण काहीच नाहीये. मग भगवंत म्हणाले, अगं मी सुद्धा जेवत्या ताटावरून उठून आलो तुझ्या हाकेप्रमाणे. मग आता तू आधी मला जेवायला काहीतरी दे, मग मी त्यांना जेवू घालतो. तू त्याची चिंता करू नको, तू मला जेवायला दे. मग द्रौपदी म्हणाली, भगवंता माझ्याकडे जर असतं तर मग मी तुला कशाला बोलवलं असतं, मी त्यांना दिलं असतं. अरे तुला देण्यासाठी सुद्धा माझ्याकडे काहीच नाहीये. मग त्या सूर्य थाळीला एक भाजीचं पान चिटकलं होतं. त्या सूर्य थाळीला एक भाजीचं पान चिटकलं होतं. ते पान भगवान परमात्म्याने खाल्लं आणि ढेकर दिला. बघा, भगवान परमात्म्याने भाजीचं पान खाऊन ढेकर दिला. आपण अर्धा तास लढत होतो रे, आपलं वागत नाही. विठाला विठाला भाजीचं पान खाऊन भगवान परमात्म्याने ढेकर दिला आणि मग हजारोंना जेवू घातलं. म्हणजे ते ऋषी आलते ना, त्यांना जेवू घातलं. म्हणजे मला सांगायचंय काय की भगवान परमात्मा अगोदर घेतो आणि मग देतो. आपण म्हणतो भगवान परमात्म्याने द्रौपदीला हजारो साड्या पुरवल्या म्हणतो की नाही. मग हजारो साड्या भगवान परमात्म्याने द्रौपदीला पुरवल्या हे मी मान्य करते मान्य. पण त्याआधी तिच्याकडून बोटभर चिंदी घेतली होती ना. ज्या वेळेस भगवान परमात्म्याला कापलं त्यावेळेस द्रौपदी मातेने डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराकडच्या साईडने साडी फाडायला लागली. त्यावेळेस उद्धवजी द्रौपदी मातेला म्हणाले, ताई सौभाग्यवती स्त्रीने डोक्याकडून डोक्याचा पदर खाली पडून द्यायचा नसतो आणि पदराकडून साडी फाडायची नसते. मग द्रौपदी माता म्हणाल्या, उद्धवजी मला शास्त्र माहितीये, पण भगवंताच्या जर कामी यायचं असेल ना तर या पदराची काय किंमत आहे. भगवंताच्या जर कामी यायचं असेल तर आम्ही आमच्या नसा काढून भगवंताच्या बोटाला गुंडाळू. बघा महाराज काय भक्ती आहे. ती म्हणाली, हे तर साधारण वस्त्र आहे, भगवंताच्या कामी यायचं असेल तर आमच्या नसा काढून आम्ही गुंडाळू. एवढा प्रेम ती भगवान परमात्म्यावर करत होती. मग भगवान परमात्मा तिला म्हणाले, द्रौपदी एवढी साडी सुंदर, खूप साडी सुंदर होती ग, तू ही साडी अजिबात फाडायला नको होती. मग तू ही साडी का फाडली ग, तू साडी फाडायला नको होती. मग बघा द्रौपदी माता किती छान उत्तर देतात. उत्तर ऐकल्यावर आपल्याला समजेल की आपण जगावं कसं, आपली भक्ती कशी असायला पाहिजे, आपली निष्ठा कशी असायला पाहिजे हे आपल्याला समजेल. द्रौपदी माता म्हणतात, भगवंता अरे ही साडी मी फाडलीच नाही. भगवंत म्हणाले, काय बोलतीस, आता तू माझ्या समोर ही साडी फाडली आणि तू म्हणते ही साडी मी फाडली नाही, मग हे कसं काय. मग द्रौपदी माता म्हणतात, मैंने नहीं फाड़ा चीर फिर देख कर आदिर हो गई. पीर यानी प्रियतम भगवान श्री कृष्ण परमात्मा. मैंने नहीं फाड़ा चीर फिर देख कर आदिर हो गई. धागे ही स्वयं नाय
छोड़ भागे है, वो धागे है अभागे जो बढ़े नहीं आगे, वो धागे है अभागे जो बढ़े नहीं आगे, भाग्य तो उन्हीं का है जो लगे है उंगली पे. बघा महाराज काय म्हणतात द्रौपदी माता की जे धागे तुझ्या बोटाला लागलेत ना तेच भाग्यवान ठरले, नाहीतर गटारीत पडणारे भरपूरच आहेत पण कीर्तनावाले भाग्यवान ठरले. विठ्ठल एवढं प्रेम ती भगवान परमात्म्यावर करत होती. खूप प्रेम करायची, खूप भक्ती करायची. हे जाऊ द्या हो, बालमित्र होता तो, बालमित्र. एका ताटात जेवायचे, एका अंथरुणात झोपायचे, एका बकेटीत आंघोळ करायचे, एकाच गुरुकडून विद्या घ्यायचे, असे ते बालमित्र होते. त्यांचं नाव सुदामा आणि श्रीकृष्ण असे दोघं मित्र होते. त्यांची खूप पक्की मैत्री होती. पण जेव्हा सुदामा देवावर दारिद्र्य आलं ना तेव्हा ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला गेले. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडं सोन्याचं एक मोठं गाव होतं, एक मोठं नगर होतं. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अगोदर सुदामा देवाकडून मुठभर पोहे घेतले आणि मग त्याला ते सोन्याचं नगर दिलं. म्हणजे सांगाय सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पिढीला, मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला, पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पिढीला. गाव दिला खरा पण अगोदर काय घेतलं, मुठभर पोहे घेतले आणि मग त्याला सोन्याचं गाव दिलं. म्हणजे मला सांगायचंय काय, भगवान परमात्मा मोबदल्याशिवाय कुणी कुणाचं काम करत नाही. मग असं तर आहे, भगवान परमात्मा फुकट कुणाचं काम करत नाही. मग तोच देव नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राबलाच कसा राबला, काय कारण होतं. नाथ महाराजांनी त्याला काय महिना पगार ठेवला होता का, नव्हता ठेवला. मग राबला का, काय कारण होतं राबण्यामागचं. तर नाथ महाराजांचे पूर्व आणि नाथ महाराजांचे पूर्वज विठ्ठल भगवान परमात्म्याने चाकरी केली खरी, पण चाकरी करता करता भगवान परमात्म्याने दिलेला शब्द पूर्ण केला. मग कुणी कुणाला शब्द दिला, तर एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास बाबा हे विजयनगरला गेले आणि पांडुरंग परमात्म्याला वापस पंढरपुरात घेऊन आले. विजयनगरचा कृष्णदेवराय हा कर्नाटकमध्ये तुंगभद्रा नदीच्या काठाजवळ राहणारा. हा राजाला भगवान परमात्मा खूप आवडला, खूप. त्याने कर्नाटकमध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावर प्रति पंढरपूर सारखे सेम टू सेम मंदिर आहे, अजूनही आहे ते मंदिर. मग हा कृष्णदेवराय पांडुरंग परमात्म्याला म्हणाला, देवा तू मला खूप आवडलाय, तू माझ्या बरोबर चल. मला तुला पाहिल्याबरोबर असं वाटलं की सारं राज्य सोडावं आणि तुझ्या चरणाजवळ येऊन बसावं. तुझी आन वारीन गा देवराया, बहु आवडसी जीवापासून ये. मला तो खूप आवडलायस, तू माझ्या बरोबर चल. मग वारकऱ्यांच्या डोळ्यात जेव्हा आसवा आली, भगवान पांडुरंग परमात्मा गेला त्याच्या बरोबर. मग इकडं वारकऱ्यांच्या डोळ्यात रडू आलं वारकऱ्यांना, पांडुरंग गेला म्हणून. मग भानुदास बाबा म्हणाले, वारकऱ्या हो तुम्ही रडू नका, मी घेऊन येतो भगवान परमात्म्याला, मी प्रयत्न करतो. मग भानुदास बाबा कर्नाटकमध्ये त्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाला वापस घेऊन आले. मग वारकरी आणि पुन्हा विटेवर उभं केलं. मग वारकरी म्हणायला लागले, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा
त्यांचा जन्म होतो. मग भगवान परमात्मा त्यांच्या घरी चाकरी करण्यासाठी येतो. असे अधिकारी संपन्न नाथ महाराज, एवढा मोठा त्यांचा अधिकार आहे. देव राबला सोपं आहे का? मग अशा अधिकारी संपन्न नाथ महाराजांकडे एक साधक आला आणि काय म्हणाला तो म्हणाला, नाथ महाराज, नाथ बाबा, माझी एक आवड आहे, माझी एक इच्छा आहे, पण ती मी किती दिवसापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, पण ती माझी इच्छा पूर्णच होत नाहीये. मग इच्छा माझी पूर्ण होत नाहीये. मग नाथ महाराज म्हणले, काय इच्छा आहे तुझी? मग तो साधक म्हणाला, असं वाटतं ट्रकचे ट्रक, टेम्पूचे टेम्पू भरावे आणि पुण्याला, जालन्याला, मुंबईला पार्सल करावे. मग नाथ महाराज म्हणे, कर ना पार्सल, त्यात काय अवघड आहे? तो साधक म्हणाला, त्याच्यात काहीच अवघड नाहीये, पण ते पिकं पिकण्यासाठी आपल्याकडे शेती पाहिजे. बरं, शेती असली तर त्या पिकांना पाणी पाहिजे. 5 विहिरी खोदल्या, पण हिकीला पण पाणी लागलं नाही. मग नाथ महाराज म्हणाले, तुला तुझीच आवड पूर्ण करायची आहे ना, तुला तुझी आवडच पूर्ण करायची आहे ना, मग तू तुझ्या आवडीच्या मागे पळू नको. त्या विश्वाच्या मालकाला काय आवडतंय ना ते बघ, त्याची आवड पूर्ण कर, तुझी आवड पूर्ण होईल. हे सत्य आहे महाराज. जेव्हा तुम्ही त्याची आवड पूर्ण कराल ना, तेव्हा तुमची आवड पूर्ण होईल. मग त्या साधकाने नाथ महाराजांना विचारलं की काय आवडतं देवाला? तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का नामाचा उच्चार रात्रंदिवस. काय आवडतं देवाला? रात्रंदिवस नामाचा उच्चार केलेला देवाला आवडतो. मग अभंगाची सुरुवात काय आहे? आवडे देवासी. मग आवड हा शब्द देखील महत्वाचा आहे. आता आपण जर आवड या शब्दाचं चिंतन करायला गेलो तर देवाची आवड, संतांची आवड, जीवाची आवड, आपली आवड यात फरक आहे. आपल्यामध्ये स्त्रियांना काय आवडतं, पुरुषांना काय आवडतं, लहान मुलांना काय आवडतं, मुलींना काय आवडतं, संतांना काय आवडतं, देवाला काय आवडतं, असे बरेच प्रकार पडतात. मग आता सगळ्यात पहिले आपण लहान मुलांना काय आवडतं हे पाहू. आवड प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण मग कुणाला काय आवडतं हे आपण आता पाहणार आहोत. आता लहान मुलांना काय आवडतं? काय आवडतं लहान मुलांना? लहान मुलांना खोड्या करायला आवडतात. खूप खोड्या करतात लहान मुलं. याची शेंडी वड, त्याला चिमटा घे, त्याला दगड मार, त्याला धक्का दे, त्याला बुक्का मार, अशा अनेक खोड्या लहान लेकरं करतात. खोड्या केल्याशिवाय त्यांना राहतच नाही. ते खोड्या केल्याशिवाय शांत तर बसत नाही. मग तुम्ही त्यांना कीर्तनात बसवा नाही तर घरात बसवा,
पाटील बुवांनी महाराजांना चहा प्यायला चला म्हणून असा आग्रह केला. आता साऱ्या गावाचा आग्रह मोडता येईल पण पाटीलांचा मोडता येईल का? पाटलाचा आग्रह कधीच मोडता येणार नाही. मग आता महाराज गेले. महाराज सोफ्यावर बसले, पाटील बुवा खुर्चीवर बसले. दोघांच्या गप्पा चालू झाल्या, चांगल्या गप्पा रंगल्या. मग पाटील बुवांनी पाटलींबाईला आवाज दिला, पाटलींबाई. पूर्वीच्या काळी मर्यादा होती. पाटील बुवांनी आवाज दिला ना पाटलींबाई, पाटलींबाई जी म्हणायच्या. पण आजकालच्या पाटील बुवांनी आवाज देऊ द्या, पाटलींबाई. आजकालच्या म्हणतात काय, जशी काय म्हैस रेकली. अरे म्हैस तरी बरी रेकती. अशा आजकालच्या पाटलींबाई आवाज देतात. पाटील बुवा म्हणले 2 कप विठ्ठल विठ्ठल. पाटलींबाई जी म्हणाल्या. पाटील बुवा म्हणाले, पाटलींबाई 2 कप चहा ठेवा. पाटलींबाई म्हणाले आत्ता करते. पाटलींबाई गेले चहा करायला. कुठून काय की पाटलाच्या कार्ट्याला फूस लागली की आपल्या घरी महाराज गेले. आता काय कार्टी काय शांत बसणारे असतात का? आज 90च्या स्पीडनी पळत आलं दंडिशी फोट्यावर सोप्यावर बसलं. सोप्यावर जसं का बसलं तसं महाराज दणकनवर उडाले. महाराज दणकन उडाले. महाराज 2 तास वर फॅनलाच खेळक्या मारित होते. मग खाली आल्यावर महाराज बघतात मी जिवंत आहे का, चिमटाटून बघतात स्वतःला मी जिवंत आहे का. मग झालं ते. महाराज शांत बसले, कार्ट बसले इकडं. पण कार्ट काय शांत बसणाऱ्याचं नव्हतं. हळूहळू हळू महाराजांच्या पिशवीकडे जायला लागले. महाराजांच्या पिशवीत हात घातला तर महाराज मनात म्हणले पोरांनी नारळ घे नका पण पाकिट जर घेतलं ना तर आज घरी जायची पंचायत होईल असं महाराज म्हणले. आता काय करू म्हणून मग महाराजांनी काय केलं, त्या कार्ट्याला हळूच चिमटा घेतला. कार्ट्याने कुई केलं आणि बाजूला जाऊन बसलं. असं बेरडावानी महाराजांकडे बघत होतं. गोरत आहे महाराजांकडे डेंजर लय बघत होतं. महाराज मनात म्हणले खातं बेत काय असलं बघत आहे माझ्याकडं असं महाराज म्हणले. आता काय करू. बघत आहे बघता दणकन उठलं आणि महाराजांच्या मांडीवर जाऊन बसलं. महाराजांच्या मिशा वडायला लागलं. महाराजांच्या मिशी वड शिंडी वड. पूर्वीच्या काळचे महाराज होते. मोठ्या मोठ्या मिशा होत्या, दाढी होती, शिंडी होती, रुबाबातले महाराज होते चांगले. पण हे कार्ट्याला कुठं कळते. कार्ट गेलं महाराजांच्या मिशावरती चिकू चिकू करते. आता चिकू चिकू करताय. मग महाराज म्हणले बाळा शांत बस असं करू नाही. कार्ट कुठं ऐकतंय. मग महाराज म्हणले पाटील बुवा हे कार्टाला काहीतरी सांगावं, जरा शांत बसवा. तो बाप त्याच्यावरचा होता. बाप म्हणतो खेळू द्या की महाराज, त्याला झोका खेळायची सवय. आता महाराज म्हणले तर हा काय झोका आहे का, त्या झोक्याच्या दोऱ्यात त्या मिशा. मग कसं बस त्या कार्ट्याला शांत केलं. तेवढ्यात पाटलींबाई चहा घेऊन आल्या. मग महाराज म्हणत म्हणले कसं बस चहा पितो पटपट सुटका करून जातो. महाराजांनी चहा घेतला, सगळा चहा बशीत टाकला. महाराज डायरेक्ट 5ची मोटर चालू केली. फुरफुर महाराज सुरसुर चहा प्यायला लागले. महाराज इकडून सुर करायचं लगेच कार्ट आलं पुढून. महाराज तिकडून आरट्याने लगेच फुर केलं. तर महाराज इकडून सुर करायचे, कार्ट फुर करायचं. महाराज म्हणले बाळा धर तूच पे धर. कार्ट म्हणलं मला तुमच्यासोबतच प्यायचं आहे, एकटा नाही प्याणार मी. आता काय करू. महाराजांना लई चिडचिड झालती. पण महाराज काय पाटलाच्या लेकराला नाही नाव ठेवता येतो. आता काय करू. मग काय केलं. मग महाराज म्हणले पाटील बुवा लेकराला सांगावं शांत बसू द्या, चहा पिऊ द्या मला. पाटील बुवा म्हटले महाराज पिऊ द्या त्याला तशी सवय. महाराज म्हटले अशी कशी सवय, दुसऱ्याच्या चहा तोंड घालायची कसली सवय नक्की. मग आता चहा प्याला. आता ह्या बोलण्याच्या नादात थंडीचे दिवस होते. कार्ट्याला चांगली सर्दी झाली होती बघा. बोलण्याच्या नादात आणि सर्दी पिकलेली होती. बोलण्याच्या नादात चहाची गरम व गेली कार्ट्याच्या नाकात. आता काय करू. कार्ट्याने असं छी केला. आता पुढचं काय विचारूच नका बरं. अवघा रंग एक झाला. तो काय असा तो पेतून गोळा सटकल्यासारखाच खालीच पडलं. आता महाराजांचा जीव एवढा किळसला. खूप घाण वाजली महाराजांना. पण काय करणार महाराज.
तशीच बशी खाली पिकली. चहा सांगला धोत्रावर. तर चहा गेला पण मटेरियल तसं धोत्रावर होतं. आता काय करणार. मग महाराजांना इतका राग आला. पण नाव कसं ठेवू, पाटलाचं लेकर आहे आणि असं तोंडावर नाव ठेवतात त्यातून त्यात पाटलाच्या लेकराला तर नाहीच नाही. आता काय करू. मग महाराज स्वतःला कंट्रोल करून म्हणाले, पाटील बुवा असे सोन्यासारखं तुकडं तुम्हाला, हे सोन्यासारखं लेकरू कुणाचं आहे. आता सोन्यासारखं म्हणल्यावर पाटील थांबतोय. पाटलाची छातीच फुगली. तड 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 3 गुंड्या तुटल्या. एवढा पाटील हे झाला. महाराज तुमच्या आशीर्वादाने आपलंच आहे म्हणला. आता काय करू. तर महाराज म्हणले, पाटील बुवा असे सोन्यासारखी लेकरं तुम्हाला किती आहे. मग पाटील बा म्हणले, महाराज तुमच्या आशीर्वादाने 2च आहेत. महाराज म्हणले, बरं झालं 2 आहे, 10 असते ना तर गाव पागल करून ठेवलं असतं. मग 2च आहे. मग महाराज म्हणले, पाटील बुवा तुमचं एक कार्ड इथं गोंधळ घालतंय, मग दुसरं कार्ड आहे कुठं म्हणले महाराज. मग पाटील बुवा म्हणले, एक कार्ड इथं आहे ना तर दुसरं कार्ड बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकते. विठाला एवढ्या खोड्या लहान लेकरं करतात. त्यांच्या खोड्यांना काही प्रमाणच नाही. खोडे गेलं ते बिलकुल शांत बसत नाही. बिलकुल शांत बसणाऱ्यातले नसते. आता ही झाली लहान लेकराची आवड. आणि आपल्या लेकरांनी खोड्या केल्या यात नवल नाहीये. जगाचा बाप जेव्हा बालरूप होऊन आला ना तेव्हा त्यांनी सुद्धा खोड्या केल्या. मग यशोदाबाईला म्हणावं लागलं, खोड्या नका करू माझे बाबा, बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा, बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. यशोदेने धरला खरी पैसवीला मांडीवरी. यशोदेने धरला घरी पैसवीला मांडीवरी. पसरवली करी आ आ आ, पसरवली करी आ आ आ, खोड्या नको करू माझे बाबा, बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, बाबा बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. मग आपली लेकरं खोड्या करतात यात काय नवल आहे. जगाच्या बापाने सुद्धा खोड्या केल्यात. म्हणजे मला सांगायचंय काय की लहान लेकरांची आवड काय आहे, खोड्या करतात. लहान लेकरांना खूप खोड्या करायला आवडतात. आता ही झाली लहान लेकराची आवड. मग आता कोण महिला. आता महिलांना काय आवडतं. काय आवडतं महिलांना. महिला मंडळ झोपल्या काय, चुप नका थोडा वेळ. काय आवडतं महिलांना. मैत्रिणी आवडत महिला मंडळाला. दागिने आवडतात. दागिने, छान मेकअप, सुंदर दागिने, असं नटापटा करायला लय आवडतं महिला मंडळाला. आवडतं की नाही. आवडतं. मग आता एक उदाहरण सांगते बघा महिला मंडळाला दागिने किती आवडतात. आता एका श्रीमंताच्या घरची एक बाई होती. खूप श्रीमंत होती ती. पण दरवर्षी संक्रांतीला आपल्या नवऱ्याकडून ती काही ना काही गिफ्ट घ्यायची. तर गिफ्ट घ्यायची. मग संक्रांत आली. मग ती तिच्या मालकाला म्हणली, का हो यावर्षी तुम्ही काय गिफ्ट देणार आहे मला, काय भेटवस्तू देणार आहे मला संक्रांतीची. मग ते म्हणाले, असं एक पण दागिना नाहीये की तो तुझ्याकडं नाहीये. सगळे दागिने तुझ्याकडे आहेत. मग आता तुला काय घ्यायचं. आता कशाचीच गरज नाहीये. ती म्हणली, मला असं वाटतं आपण या संक्रांतीला ना नथ करावी. म्हणली नथ करावी. मग तिचा मालक म्हणला, नथ तर आपण तुला मागच्याच वर्षी केली 2 ग्रॅमची. ती म्हणली, असं वाटतं ह्या वेळेस 2 तोळ्याची करावी. आता बघा 2 तोळ्याची नथ घातल्यावर नाक राहील का. असंच तिचा मालक म्हणला, 2 तोळ्याची नथ तू जर नाकात घातली तुझं नाक राहील का. ती म्हणली, तुम्ही माझ्या नाकाचं माप काढू नका, मला नथ पाहिजे म्हणजे पाहिजे. हट्टच धरला. आता काय करावं याने विचार
विचार केला आता ऊस लावलाय कापूस लावलाय मग ते खुरपायचंय काढायचंय मग ही जर नाराज झाली ना तर काहीच नाही व्हायचं म्हणून तो मला देतो बाई तुला नथ देता गेला मग नथ आणायला गेला नथ बीत घेऊन आला नथ घातली मस्त बाईने नाक पुढे फुगू फुगू नथ बघायची बरं का नाक पुढे फुगू फुगू मग आली मालकाजवळ मग लाजून लाजून म्हणते का व कशी दिसते व नथ आयो आता बघा मग आता मालकाला कळलेलं चूक लक्षात आली की नाक छोट आहे ना नथ मोठी आहे आता काय करावं तो मला नकट्या नाकाला नाही तरी नथ चांगली दिसत नाही असं म्हणत म्हणलं बरं का तोंडावर नाही आजकाल कोणाची हिंमत नाही तशी म्हणायची मग तसं म्हणला मग आता काय करू मग तो म्हणला जर उत्तर बरोबर नाही दिलं तर नाराज होईल मग तो म्हणला एक नंबर नाक दिसतोय तो एक नंबर आजच्या पाचाण्यात तुझ्यासारखं नाक कुणाचं नाही ती तर एवढी खुश झाली तिला काय करू काय कळलं ती म्हणजे काय म्हणला तुम्ही आजच्या पाचाण्यात माझ्यासारखं नाक कुणाचं नाही भया 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 आता ती तर लय फुगली नाक पुढे फुगू फुगू न दाखवायची बरं का तुम्हाला सांगते अख्ख्या 35 वर्षात तिने ना चहाचा कोट कुणाला पाजला नव्हता नवऱ्याने तिचं कौतुक केलं तिचं भागलं नाही गल्लीतल्या बाया बोलवायची एक आली ना बाई तिला चहा द्यायची आणि नथ दाखवायची सगळ्यांना बोलावलं तिने केसरा का धोंडा का जनता का सगळ्यांना बोलावलं कांता का सगळ्यांना सुरेखा का सगळ्यांना बोलावलं आता काय करू तिने तर बोलावलं मग सगळ्या जायच्या बरं का चहा प्यायला जायच्या चहा प्यायच्या चहा द्यायची आणि नथ दाखवायची बघा ना आता या वर्षी यांनी केली माझ्यासाठी नथ फुगू फुगू दाखवायची आणि बाया पण लय चॅप्टर होत्या लय चॅप्टर तुमच्यासारख्या बाया पण लय चॅप्टर होत्या त्या चहा पिऊस तर काय म्हणायचं माहितीये का एक नंबर नथ दिसती तुझ्या नाकाला तर लय भारी दिसती बाई लय शोभून दिसती ना तुझ्या नाकाला मग ही लय आनंदित व्हायची 5 किलो साखर तिने चहा करण्यासाठी बुडवली होती बरं का पण 35 वर्षात कुणाला चहा नव्हता पाजला पण नख दाखवण्यासाठी तिने 5 किलो साखर उडवली आता नथ दाखवायची मग बाया बाहेर गेल्या ना चहा पिऊस तर म्हणायच्या नथ लय छान आहे पण बाहेर गेल्या की म्हणायच्या काय म्हशीसारखं नाक दिसत होतं काय धड दिसत होतं तिला घातलंय कसलं पण म्हशीचं नाक तरी बरं एवढ्या बाया चॅप्टर आहे सांगायचं काय महिला मंडळाला सोनं खूप आवडतं खूप मेकअप आवडतो मग आता ही दुसऱ्या दिवशी सकाळची पहाटेचीच उठली संक्रांत होती ना दुसऱ्या दिवशी मग तो संक्रांतीच्या दिवशी पहाटच उठली आंघोळ बिंघोळ केली सुंदर साडी घातली मेकअप बिकअप केला दागिन्याचा पित्तळीचा डबा फुल भरला होता बरं का सोन्याच्या दागिन्याचा डबा फुल भरला होता डबा खाली घेतला झाकण उघडलं गळ्यात लक्ष्मी हार बोरमाळ सगळे दागिने तिने घातले पायात पैंजण हातात बांगड्या कमरेला कंबरपट्टा नाकात नख घालून पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा नाकात नथ घालून सगळा ठाट माट करते सगळा ठाट माट करते नेसले शारू पैंजण बाय 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 शारू पैंजण बाई बाई शारू पैंजण
गळ्यात लक्ष्मी हार, गागरमाळ, कोरमाळ, पायात पैंजण, हातात बांगड्या. पण राहिलं काय होतं, नाकात नथ घालून. मला नाकात नथ घालायची राहिली होती. पण आदल्या दिवशी रात्रीची नथ कुठं काढून ठेवली हेच तिला आठवण. आता काय करून नथ कुठं ठेवली हेच तिला आठवण आहे. अख्खा डबा पालता घातला, सगळीकडे शोधली नथ. कपाट पालतं घातलं, किचन मध्ये बघती, हॉल मध्ये बघती, बेडरूम मध्ये बघती, सगळीकडे बघितलं पण नथ काय सापडना. आता काय करू, बायला लय टेन्शन आलं. तेवढ्यात बाया यायच्या, गल्लीतल्या बाया, चला ना अक्का वाण द्यायला. मग ही म्हणायची, मग ही आता एवढं टेन्शन आलं ना, लागली रडायला. ही म्हणायची वा पुढं आले मी, अशी कोण कोण म्हणायची. मग बाया म्हटलं बरोबर बाई काय सणासुदीला यायचं रडकं तोंड बघायचे आपलं, चला. बाया गेल्या निघून. आता हिचा नवरा तिथं पारावर तिथंच बसलेला होता. तर ह्या दिसल्या, मग ह्यांच्यात त्याची बायको दिसली नाही. मग तो म्हणला मालकीन बाई कुठे. मग तो म्हणला, मग त्या म्हणल्या त्या बसल्या घरी रडत रडत. म्हणल्या हे गेलं पळत. तर हे गेलं, तिला म्हणलं काय ग काय झालं तुला. ती म्हणली काय नाही. म्हणली सणासुदीची तू का रडती. मग सणासुदीला घराच्या लक्ष्मीने असं रडायचं नसतं, तू का रडती, काय झालं तुला. मग ती म्हणली तुम्ही नाही का आणली होती म्हणलं याचं जरा तुमच्या काय करू काय. मग हा म्हणला काय आणली होती. मग ती म्हणली तुम्ही आणली नव्हती का काल 2 तोळ्याची नथ. नथ मग तिचं काय झालं, घाल ना मग नाकात. घालायचीच होती पण सापडणच गेली. आता काय करू. आता ती लागली रडायला, जोर जोरात रडायला लागली. तर ह्याला काय करावं कळ ना. हा मला थांब तू रडू नको, मी तुला नथ शोधून देतो. मग हा लागला शोधायला. ह्यानी पण कपाटात बघितलं, अख्खं कपाट अख्खं रूम बिघडून ठेवली होती, अख्खी इस्तरून ठेवली होती. हॉलमध्ये बघितलं, किचनमध्ये बघितलं, बेडरूममध्ये बघितलं, कपाटात बघितलं, सगळीकडे बघितलं याने पण ह्याला कुठं सापडत, ह्याला पण सापडणार नथ. आता ही जोर जोरात रडायला लागली. हा मला थांब, तू ना काय कर, मागच्या वर्षीची 2 ग्रॅमची नथ होती का ती नथ घाल आणि वाण द्यायला जा. वाण देऊन आल्यावर आपण बघू. मग ती म्हणली नाही तीच घालायची होती. का बरं, का तीच घालायची होती. ही म्हणली सेल्फी काढायची होती. बघा आता सेल्फी साठी बाई एवढं हे करत होती. मग हा म्हणला 2 तोळ्याची काय 5 तोळ्याची देतो पण पुढच्या संक्रांतीला. ही म्हणली नाही आत्ताच पाहिजे. आता काय करू, ह्याला आलं टेन्शन आलं. आता मग हा मला थांब तू रडू नको, मी तुला दुसरी नथ आणून देतो. आणतो तशीच. मग हा निघाला नथ आणायला. सकाळ धरून त्याला चहाचा गोट नाही, त्याला बघितलं बी नव्हतं, त्याला चहाचा गोटच नव्हता दिलेला, चहा दिला नव्हता प्यायला. मग आता मग तो झाला. मग म्हणती चहा करू का तुम्हाला. नथ आणाय चालल्यावर चहा देऊ का म्हणते. मग नथ आणाय चालली. मग गेली आली बाई, गॅस बीस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, चहा पावडर टाकली, सगळं टाकलं. साखरेचा डबा खाली घेतला. साखरेच्या डब्याचं झाकण उघडलं, वंजळ भरली, वंजळीत नथ आली. जोरात ओरडली सापडली. त्याला वाटलं चिटकली शेगडीला. आता चिटकली शेगडीला. हा म्हणला काय सापडली. ती म्हणली तुम्ही आणलेली 2 तोळ्याची नथ सापडली. हा मग दोघांना बी आनंद झाला. मग म्हणती धरा तुमचा चहा, तुम्ही चुकला तुम्हीच प्या, चालले मी वाण द्यायला. घातली नथ गेली वाण द्यायला. मग विठाला म्हणजे महिला मंडळाला दागिन्यांच्या पुढे सणासुदीची किंमत नाहीये. आणि जेव्हा तिची नथ होती का, म्हणजे तिला नथीचं काहीच नव्हतं का, तेव्हा तिचा चेहरा किती खुललेला होता. पण नथ गेली की तिच्या चेहऱ्यावर सगळे घराळ्याचे सगळे काटे वरच्या दिशेला जातात. तेव्हा किती वाजतात 12. तसं काय 12 वाजले असं तिचं तोंड झालं होतं. पण नथ सापडल्यावर तिला किती आनंद झाला. म्हणजे महिला मंडळाला खूप सोनं आवडतं, खूप दागिने आवडतात, मेकअप करायला आवडतो, खूप आवडतं महिला मंडळाला. आता ही झाली महिला मंडळाची आवड. आता पुरुषांना काय आवडतं, काय आवडतं पुरुषांना कडक टोपी आवडती, कडक कपडे, कडक इस्त्रीचे कपडे, कडक शर्ट, इस्त्रीचे कपडे आवडते आणि खांद्यावर एक पंचा. एवढी ही झाली पुरुषांची आवड. आता संतांना काय आवडतं, माझ्या जीवीची आवडी. हा माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची
असं. रात्रंदिवस नामाचा उच्चार केलेला देवाला आवडतो. ही झाली देवाची आवड. मग देवाला आता ही झाली देवाची आवड. विठ्ठल विठ्ठल. मग देवाने हा देह आपल्याला कशासाठी दिलाय? त्याचं भजन करण्यासाठी. देवे दिला देह भजना गुणवंता. देवे दिला देह देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा. हा देह आपल्याला देवाने भजन करण्यासाठी दिलेला आहे. हे डोळे त्याचं रूप पाहण्यासाठी दिले. हे दोन कान आपल्याला त्याचं कथा ऐकण्यासाठी दिलेत. आणि हे तोंड आपल्याला हे तोंड त्याने त्याचं गुणगान करण्यासाठी दिलेलं आहे. मग जो व्यक्ती याचा चुकीचा वापर करतो की भगवंताचं नाम घेत नाही, कानाचा वापर कथा ऐकण्यासाठी करत नाही, डोळ्याचा वापर त्याचं रूप पाहण्यासाठी करत नाही, मग त्याची अवस्था कशी आहे सांगा. त्याची अवस्था कशी आहे मी तुम्हाला सांगते. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही ना त्याचं जीवन पंख छाटलेल्या पक्ष्यासारखं आहे. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही ना त्याचं जीवन पाणी आटलेल्या विहिरीसारखं आहे. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही ना त्याचं जीवन फळ नसलेल्या झाडासारखं आहे. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही ना त्याचं जीवन दूध आटलेल्या गायीसारखं आहे. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही ना त्याचं जीवन वेश्येच्या मुलाला जसं बापाचं नाव सांगता येत नाही ना तसं आहे. मग ह्याच्यापेक्षा अवघड काय आहे? ह्याच्यापेक्षा कठीण काय आहे? इतकी अवघड परिस्थिती त्याची आहे. मग ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही त्याचं जीवन निरर्थक आहे. जो माणूस देवाचं नाव घेत नाही ना त्याला, ज्या माणसाच्या तोंडाला देवाचं नाव घ्यायची सवय नाही ना त्या तोंडाला तोंड म्हणू नये, त्या तोंडाला सापाचं वारूळ म्हणावं. वारूळ हे मी नाही सांगत, हे संत सांगतात. नामाविन मुख नामाविन मुख सर्वजन